तर मित्रांनो, आज आपण लोणीच्या शाळेमध्ये आलेलो आहे। यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता। त्या व्हिडिओचा संदर्भ असा होता, आपण तो व्हिडिओ टाकला होता PM श्री शाळा मानवत या शाळेने एका स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं होतं। ती परीक्षेचं नाव होतं मिशन डायमंड आणि त्याची आज परीक्षा आहे। या परीक्षेसाठीचे पाथरी तालुक्यामध्ये 5 ते 6 सेंटर ठेवण्यात आलेले आहेत। त्यापैकी एक सेंटर आहे लोणी या ठिकाणची शाळा आहे आणि ही शाळा यापूर्वी पण आपण पाहिलेली आहे। सुंदर अशी ही शाळा आहे। मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवणारी ही शाळा आहे। या शाळेमध्ये या परीक्षेचं नियोजन ठेवलेलं आहे। सकाळी 9:30ला पेपर चालू झालेला आहे। सध्या वर्गामध्ये परीक्षा चालू आहे, तर शांत पद्धतीने परीक्षा चालू आहे। असे या जवळ आणखी बाबळगाव, गुंज अशा पद्धतीचे सेंटर सुद्धा आहेत। तर त्यापैकी एक सेंटर हे लोणीची शाळा आहे आणि त्या ठिकाणी ही परीक्षा आता सध्या चालू आहे। तर बघूया आपण कशा पद्धतीनं परीक्षा चालू आहे। या जिल्हा परिषद शाळा PM श्री CPS मानवत या शाळेचा हा एक प्रमुख उद्देश होता मिशन डायमंड परीक्षा घेण्याच्या पाठीमागचा, की स्पर्धा परीक्षा नेमकी कशी असते, त्याचं स्वरूप कसं असतं, त्यामध्ये येणारे प्रश्न कशा पद्धतीचे असतात, या बाबींचं मुलांना आतापासूनच आकलन झालं पाहिजे। आतापासूनच स्पर्धा परीक्षेची सवय लागली पाहिजे, त्याची भीती मनातून निघून गेली पाहिजे। यासाठी या परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ही परीक्षा वर्ग 2री ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जी परीक्षा आहे, अशी पाथरी आणि मानवत तालुका या 2 तालुक्यामध्ये CPS शाळा मानवत PM श्री शाळा आहे, या शाळेने या स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। तर बघूया आपण, चला स्पर्धा परीक्षेचं परीक्षा कशा पद्धतीने चालू आहे आपली मिशन डायमंडची, चला तर बघूया। स्पर्धा परीक्षा चला आपण आता ही मिशन डायमंड नावाची जी परीक्षा आहे, या परीक्षेसाठीच हे सेंटर आहे लोणी या ठिकाणी। हे विद्यार्थी असे शांत पद्धतीने परीक्षा देत आहेत। या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढली पाहिजे, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती झाली पाहिजे, स्पर्धा परीक्षा काय असतात या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना त्याची आतापासून सवय झाली पाहिजे। कारण भविष्यामध्ये जर आपल्याला काय करायचं असेल तर आपल्याला स्पर्धा परीक्षा हाच एकमेव पर्याय आहे। त्याचं पूर्वनियोजन म्हणून या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे। PM श्री शाळा मानवत या शाळेनं ही परीक्षा ठेवलेली आहे। अशा पद्धतीची हे विद्यार्थ्यांची शांत पद्धतीनं परीक्षा चालू आहे। चिंतामणी विद्यालय या ठिकाणी सुद्धा ही परीक्षा चालू आहे मिशन डायमंड। बाबळगाव परीक्षा केंद्र, मिशन डायमंड परीक्षा बाबळगाव।
अतिशय सुंदर पद्धतीनं ही परीक्षा पार पडलेली आहे. मिशन डायमंड नावाची परीक्षा आहे. विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा वेध घेण्यासाठी घेतलेली ही मिशन डायमंड नावाची परीक्षा अतिशय शांत पद्धतीनं पार पाडण्यात आलेली आहे. धन्यवाद घाटोळ सर आणि खेळतकर सर.